26 जानेवारी 2025 उद्याचा या ठिकाणी भारताचा प्रजासत्ताक हा जवळजवळ या ठिकाणी 75वा हा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर साजरा होतोय आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी जे भारताचं संविधान आहे त्या संविधानाला या ठिकाणी अभिप्रेत असणारा जो विचार आहे तो तमाम भारतीयांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी सर्वसमावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना समान हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देणारी संविधानाची निर्मिती केली आणि त्याच अनुषंगानं भारताचा जो राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाची सुद्धा संहिता तयार करून त्या राष्ट्रध्वजाच्या बरोबर जे 3 रंग आहेत त्या 3 रंगामध्ये निळ्या रंगाचं अशोक चक्र सुद्धा आहे आणि हे अशोक चक्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं परिवर्तनाचं चक्र आहे, प्रगतीचं चक्र आहे, विकासाचं चक्र आहे, समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाचं हे चक्र आहे। तमाम भारतीयांना मानवतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माणुसकीची जाणीव करून देणारं मानवतेचं ते प्रतीक आहे आणि असं असणारं संविधानाचं या ठिकाणी जे अशोक चक्रांकित जे अशोक चक्र आहे ते तिरंग्याच्या या ठिकाणी असणाऱ्या प्रतिकात्मक कृतीतून आज भारतभर या काही भारत देशातल्या या ठिकाणी असणाऱ्या शासन आणि प्रशासनानं इथं रोषणाई केलेली आहे आणि प्रतिकृती तयार करून तिरंग्यावरती अशोक चक्र या ठिकाणी काढलेलं दिसत नाही। त्यामुळं तमाम संविधान प्रेमी आमच्या बुद्ध भीमराज मागासवर्गीय स्वयंसेवी सामाजिक संस्था असेल, भारतीय या ठिकाणी संविधान मंच असेल आणि तमाम सर्व बहुजन बांधव असतील, तमाम बहुजनांच्या या ठिकाणी भावना दुखवण्याचा अघोरी प्रकार इथल्या जातीवादी जाती द्वेष भावनेतून काम करणाऱ्या इथल्या भाजप आणि भाजप प्रणित असणाऱ्या सरकारानं हे केलेलं कुटील कारस्थान असून याचा आम्ही गांभीर्यपूर्वक या ठिकाणी तशा पद्धतीच्या सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आणि बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं भारतीय या ठिकाणी संविधान मंचाच्या वतीनं याचा तीव्र शब्दात तीव्र असा धिक्कार करतो आणि अशा पद्धतीनं जाती द्वेष भावनेतून जर आमच्याकडे अशा पद्धतीनं तुम्ही जर बाबासाहेबांनी हे संविधान आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिलेलं आहे आणि या संविधानाचा जर अपमान होत असेल तर तमाम इथं असणारा SC ST OBC NT VJT मायनॉरिटीज असा कोणी 85% बहुजन समाज हे कदापि या ठिकाणी आज या ठिकाणी ते माफ करू शकणार नाही किंवा ते सहन करू शकणार नाही। आमच्या सहनशीलतेचा अंत बघून जर अशा पद्धतीनं शासन प्रशासन जर आम्हाला आमच्या भावना जर दुखावण्याचा जर अघोरी प्रकार करत असेल तर याचा आम्ही जाहीर शब्दात धिक्कार करतो। उद्याच या ठिकाणी शहरामध्ये आणि तमाम महाराष्ट्र राज्याच्या आणि देश पातळीवरच्या प्रतिकृती अशा तिरंग्यामध्ये अशोक चक्र या ठिकाणी लावण्यात यावं अन्यथा जर नाही लावलं तर भारतभर याचे या ठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटतील याचा सज्जन असा या ठिकाणी आम्ही इशारा सुद्धा प्रशासनाला या ठिकाणी देतो आहे। फोटो काढा